गावाकडच्या डोंगरमाथ्यावर नात्रीच्या वेळी जर कोणी चाललं ना, तर वारा पण कुजबुजतो की त्या पायवाटेवर जाऊ नकोस, कारण ती पायवाट चेडींची आहे. ती येते नुसत्या वाऱ्यासारखी, पण जाते श्वास घेऊन. कोकणातल्या भातशेतीत काम करणाऱ्या लोकांमध्ये ही कथा अजूनही जिवंत आहे. पावसाळ्याच्या अखेरच्या रात्री जेव्हा चांदणं धुक्यात हरवतं, तेव्हा ती दिसते, मागे वळलेले पाय आणि लाल ओढणी वाऱ्यात ओढणारी. गावातली सावित्री सांगते, चेडीनाधी बाई नव्हती, ती जिवंत माणूस होती, पण तिच्यावर अन्याय झाला. तिचं मरण झालं, पण तिचा राग थांबला नाही. गावकरी तिचं नाव घेत नाहीत, फक्त म्हणतात ती. ज्याला दिसली तो दुसऱ्या दिवशी गायब होतो किंवा परत येतो, पण वेगळा होऊन. एकदा शहरातून आलेला फोटोग्राफर राहुल नावाचा त्या गावात आला. त्याने ठरवलं चेडींचा फोटो काढायचा. लोक म्हणाले, नात्री नको जाऊ. पण राहुलने ऐकलं नाही. त्याला वाटलं सगळं अंधश्रद्धा आहे. रात्री 12 वाजता तो टॉर्च आणि कॅमेरा घेऊन त्या डोंगर पायथ्याच्या पायवाटेवर गेला. पाऊस नुकताच थांबला होता. जमिनीवरून धूर उठत होता. वाऱ्यात केवळ ओल्या मातीचा वास आणि दूरवर मंद घंटानाद. त्याच वेळी त्याला दिसली एक लाल सावली. काहीच आवाज नाही, पण पायवाटेवर चालणाऱ्या ओल्या पावलांचे ठसे उमटत होते. राहुल म्हणाला, थांब, पण ती न थांबता चालत राहिली. मग त्याने टॉर्च तिच्याकडे झोतला आणि पाहिलं. ती स्त्री होती. केस पूर्ण ओले, पण पाय मागे वळलेले. पण तिचा चेहरा हसत होता, जणू कोणी आपल्याकडे ओळखीने बघतं तसं. राहुलच्या हातून कॅमेरा सुटला. ती थांबली आणि तिचा आवाज आला, छायाचित्र हवं का? मग माझ्या नजरेत बघ. राहुल थिजला. ती हळूहळू जवळ येत होती. प्रत्येक पावलागणिक वारा जड होत चालला होता. तो पळायला वळला, पण पायवाटच हरवली होती. फक्त पाण्यात त्याचं प्रतिबिंब आणि त्या प्रतिबिंबात ती. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना राहुलचा कॅमेरा सापडला, पण त्यातल्या प्रत्येक फोटोमध्ये तीच लाल ओढणी दिसत होती. फक्त जवळ येत, जवळ येत, जवळ येत आणि शेवटच्या फोटोमध्ये कॅमेऱ्याच्या लेन्सवर ओल्या बोटांचे ठसे. त्या दिवसानंतर त्या पायवाटेवर कोणीच चालत नाही. गावात आता ती पायवाट चेडींची वाट म्हणून ओळखली जाते. आणि रात्री जर वाऱ्यात लाल कपड्याची झुळूक दिसली तर लोक दिवे विझवतात, डोळी मिटतात आणि शांत राहतात. कारण कोकणातल्या काही कथा ऐकण्यासाठी नसतात, त्या फक्त ऐकवल्या जातात.